नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्टी टार्टी सारथी आरटी आणि महाज्योती या जे काही शासनाच्या स्वायत्त संस्था आहेत या संस्थांमार्फत पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेचा कार्यक्रम जाहीर झाला होता आणि त्याची विद्यार्थ्यांची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी घेऊन त्याची निवड या ठिकाणी त्या योजनेकरता विद्यार्थ्यांची निवड केली जाणार होती। मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली आणि अशातच अगोदरच या बार्टी मार्फत या सीईटीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या, परंतु विद्यार्थ्यांची मागणी सुद्धा होती की त्या तारखा या ठिकाणी पुढे गेल्या पाहिजेत, आम्हाला त्या ठिकाणी सेंटरवरती पोहोचणं अशक्य आहे। अशा परिस्थितीमध्ये पार्टीकडून एक लेटर काढण्यात आलं आणि ज्यांना शक्य आहे अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा द्या, ज्यांना अशक्य आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पुन्हा एकदा सीईटीचं आयोजन करूया। तर मला वाटतंय की हा एक चांगला निर्णय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताखातर त्यांनी घेतला होता आणि त्यानंतर नवीन तारीख या ठिकाणी त्यांनी जाहीर केली होती। आता ती नवीन तारीख काय आहे, कशा पद्धतीने जी काही नोटिफिकेशन आहे ती आपण आता बघूया। बघा, जे काय संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी जो जाहीर केला होता तो आपण आता या ठिकाणी बघूया। काय म्हणतात ते की सामायिक प्रवेश परीक्षा संदर्भात महत्त्वाची सूचना आहे। 2025-26 करता महाराष्ट्र राज्यातील बार्टी टार्टी सारथी आरटी महाज्योती या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत आणि खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासाठी त्या संदर्भात योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी पार्टी पुणे मार्फत एक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली आहेत। संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा सोमवार दिनांक 29/9/2025 रोजी व मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। ओके, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे। पुढे जाऊन काय म्हणतात ते की तथापि दिनांक 28/9/25 रोजी बार्टी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणापत्रकानुसार पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी 29/9/2025 ला आणि 30/9/2025 ला जे काही संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच अर्थात सीईटी उपस्थित राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांची जी काही सामायिक प्रवेश परीक्षा आहे ती पुन्हा घेण्यात येईल असं नमूद करण्यात आलं होतं। आणि आता आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे जे विद्यार्थी 29/9/2025 आणि 30/9/2025 रोजी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा करता अनुपस्थित राहिले अशा विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा आहे ती सीईटी 17/10/2025 लक्षात असून द्या तारीख 17/10/2025 बघा 17/10/2025 ही तारीख लक्षात असून द्या, या रोजी आयोजित करण्यात आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। याबाबत प्रवेशपत्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऍप्लिकेशन पोर्टलवर लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लक्षात असून द्या 17 ऑक्टोबर 2025 रोजी तुमची ही परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे काही प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र तुमच्या लिंकवरती ऍप्लिकेशन पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। लक्षात असू द्या 17 ऑक्टोबर 2025 ही तारीख ज्यांनी यूपीएससी करता सीईटीला फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 17 ऑक्टोबर रोजी परीक्षेला जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक सुवर्ण संधी आपल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाचे जे काही स्वायत्त संस्था आहेत त्या संस्थेकडून सीईटी घेऊन तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही सीईटी तुम्हाला अनिवार्य आहे, या मार्कावरून तुमची पुढे जाऊन निवड होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा। तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध होईल, ते हॉल तिकीट प्रवेशपत्र तुमच्या ऍप्लिकेशन पोर्टलवरून त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि परीक्षेला तुम्हाला जायचं आहे। सीईटी करता इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने मी स्वप्नील भंडारे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, मिळालेल्या संधीचं सोनं करा, तुम्हाला या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण नक्की मिळेल। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।